नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आता ऑलमोस्ट आषाढ संपत आलाय, तर तुमच्या घरी चालली की नाही मटण बनवायची तयारी? तर आज आम्ही करणार आहोत आषाढ पार्टी आणि काय काय वेगवेगळे आयटम बनवणार आहे आम्ही. तर आषाढ संपायला फक्त काही दिवस बोटावर मोजणे इतके दिवस राहिलेत, त्यामुळे म्हटलं की आधीच बनवून घ्यावं. आणि कारण का एकादशी आहे संडेला आणि मंडेला तर खात नाही, मग राहिला मंगळवार आणि बुधवार. त्याच्यामध्ये काय माहिती ते खूप गर्दी असते मटन शॉपमध्ये. आता पण अभि गेले मटन शॉपमध्ये तर खूप गर्दी येते, कंटाळले. आणि आता उशिरा होणार आहे जेवण बनवायला. तो मी काय काय करणार आहे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तो स्टे ट्यून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मी आता जिरा राईस बनवून घेते. ह्याच्यामध्ये ना मी गरम पाणी टाकते आणि तूप टाकणार आहे, कारण का ना इंद्रायणी राईस आहे आणि त्याच्यामध्ये तूप टाकलं ना ते खूप छान लागतो भात. आणि मटणासोबत इंद्रायणीचा भात खूप छान लागतो, त्यामुळे मी मुद्दामून बासमती राईस नाही वापरला, इंद्रायणी राईसच टाकलाय. सो इकडे आईंनी कोंबडी वड्याचं पीठ भिजवलंय आणि त्याच्यामध्ये त्यांनी कांदा आणि उकळलेला भात टाकलाय आणि हे आम्ही रेडीमेड आणलंय आणि भिजत ठेवलंय, म्हणजे खूप 1 तास झाला. मॅगी तिचा कुठे गेली तू? गर्दी होती खूप. तर अभि आलाय मटण घेऊन आणि खूप रांग होती, त्यामुळे तो खूप कंटाळा आलाय. जिजा गेली होती त्याच्यासोबत, आहे ना जिजा? काय झालं, गर्दी होती? खूप खूप गर्दी होती. जिजा पण कंटाळली. एक बकरीला तुला माहिती का, एक बकरीला ना घेतलं आणि कापत होते. बापरे. आता तू काय खाणार? मटण खाणार ना? हे मटण, खिमा आणि हे भेजा आहे. हे सगळं बनवणार आहे मी आज. मी ते खिमा मॅरिनेट करायला टाकतोय. ह्याच्यामध्ये आम्ही दही टाकले आणि हळद आणि मीठ टाकणार आहे आणि मॅरिनेट करून त्याला फोडणी देणार आहे डायरेक्ट. तर आता आम्ही इकडे खिमा बनवतोय, तर खिम्यासाठी आम्ही डायरेक्ट फोडणीला देतो. त्याच्यामध्ये आम्ही तमालपत्र आणि मिरी आणि हळद टाकली आहे. त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे. तर इकडा सगळा पसारा झालाय. तर आहे ना मटणाचा स्वयंपाक करायचा म्हटल्यावर ना आपण कितीही तयारी केली ना आधी, पण त्या दिवशी करायचं असेल तेव्हा खूप गडबड होते. तर आई खिमा बनवतात ते, कारण का त्या खूप छान खिमा बनवतात आणि मटण तर खूप छान बनवतात. अभिला आईंच्याच हातचा खिमा आवडतो. त्याला असं म्हणायचं की मी चांगला खिमा बनवत नाही, त्याला असं वाटतं. मॅरिनेट केलेलं हे खिमा टाकायचं. आता आम्ही खिमा ह्याच्यात टाकलाय शिजायला आणि ह्याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास शिजवणार आहे खिमा. तर आता आम्ही ह्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकलाय, असं कापून टाकलाय आम्ही, कारण का ह्याच्यामध्ये त्याचा स्मेल अर्क उतरतो आणि ती खिमाला वेगळी टेस्ट येते. तर आता आम्ही मटण फोडणीला देतो इकडे. तर हा आमचा घरचा मसाला आहे, घरगुती मसाला, तो टाकलाय आम्ही ह्याच्यामध्ये. आणि आलं लसूण पेस्ट, खोबरं आणि कांद्याचं वाटण टाकलंय आणि कालच आम्ही मसाला बनवून ठेवलाय. हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा.
तर हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतायचा आणि त्याच्यामध्ये नंतर गरम पाणी टाकायचं. तर आता मी ह्याच्यामध्ये टाकला आहे सुहानाचा मटन मसाला. तर इकडे खिमा शिजतो आपला. तर आता आम्ही इथे खिम्याला फोडणी देणार आहोत आणि ह्याच्यामध्ये परत पुन्हा तेल टाकले आणि हळद टाकली आणि आलं लसूण पेस्ट. ह्याच्यामध्ये घरगुती मसाला टाकलाय आम्ही. आणि कांदा खोबऱ्याचं वाटण अगेन ह्याच्यात पण टाकलंय. तर ह्याच्यामध्ये मगाशी आपण टोमॅटो उकडायला टाकले होते ते उकडून झालेत. तर असे स्मॅश करायचे त्याच्यामध्ये. परत नाव घालाय पण एकदा. तर ह्याच्यामध्ये आम्ही बेडगी मिरची म्हणजे लाल कलर यासाठी टाकली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये खिम्याचं पाणी टाकून जरा मसाला परतून घेऊया. मटण शिजलंय. बिलजे नाही दिली पोरण नाही ना. शिजलंय ना. बस झालं. बस होई नाही ना. बस. खिम्याला किती छान कलर आलाय बघू शकता तुम्ही. आता आम्ही ह्याच्यामध्ये कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकली आहे. मॅगी खायचं तुला? तुला खायचं? कशी बघते? मॅगीला खाऊ द्यायचा का? ये. तो मसाला परतून झालाय आपल्या एका साईडला आणि आता आम्ही मटनचा रस्सा बनवतो इकडे. बस तेवढं रस्त्यात आहे ना. नाही लोक कमी. ह्याच्यात पण आम्ही बेडगी मिरची टाकूया. शिजलेले मटण. इथे सुक्क बनवतोय आम्ही. सेम टू सेम प्रोसेस आहे. त्याला पण तेच टाकणार आहे आम्ही. वेगळं काही नाही. भांडी पडल्यात आता रस्सा उकळतोय आपला. तर इकडे आता आई फोडणीला देतात ते सुक्क मटण. तर आम्ही ह्याच्यासाठी चॉप बाजूला काढलेत. याने साईडला पण मला गेला ना.
मुद्रासारखं बनवा. बघू शकता आपलं मटण सुक्क किती छान झालंय. टाकू आता कोथिंबीर. त्या पाण्याच्यात कोथिंबीर टाकली आहे. संपली. विषय संपला. तर आता आम्ही इथे कोंबडी वडी करत आहोत. तर आपली वडी पण इथे तयार होत आहे. तर आपलं जेवण रेडी आहे. इथे मटण सुक्का, मटणचा रस्सा आणि खिमा, कोंबडी वडा आणि कोशिंबीर. मला आता खूप भूक लागली आहे. या जेवायला. मला आपण खाऊन बघूया. या जेवायला. खूप टेस्टी झाले. सगळेच पदार्थ खूप छान झालेत. आईंनी सगळं खूप छान बनवलंय. उभं राहतं तिथं. दादा आलेत. कसं झालंय दादा रस्सा? छान झालंय. छान झालं. अभि आणि आई जेवतात ते. तर आईंचं काम झालंय. आता माझं काम. एवढा पसारा पडलाय घरामध्ये. ओ माय गॉड. आता भांडी घासायची मला. तू खाल्ला कोंबडी वडा? छान होता ना? सो फायनली सगळं किचन क्लीन झालं आहे. बापरे. चीजा काय केलंय तुम्ही? बेड बनवलाय. कशाचा बेड बनवलाय? आम्ही काय केलं, इथं टेबल टाकला अभ्यास करायचा आणि इथे चेअर आणि इथे हे ठेवलं टेबल. बापरे केवढा मोठा बेड झाला. हे असं कोटाने पाणी घेऊन बसला. काय सो आता वाजले आहेत संध्याकाळचे 8 आणि आता रिया आली आहे आणि ताई पण आल्यात. काय? तुम्ही मटण काय? आई मटण बनवलंय. तू खाणार ना? आईंनी इथे भजा केला. आम्ही सकाळी नाही केला. तर ताई आल्यात. कसं झालंय मटण ताई? छान झालंय ना? तर असा होता आजचा दिवस. आजचा दिवस खूप हेक्टिक होता आणि खूप दिवसभर काम होतं आणि खूप कंटाळा आला. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.